मुंबईला लुटणाऱ्या रहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीच धुरंधर असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय। तर आदित्य ठाकरेंनी यावरून शिंदेंना टोला लगावला आहे। मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। शिंदे यांनी भाषणामध्ये धुरंधर चित्रपटाचा उल्लेख करताना स्वतःला धुरंधर तर कुठे दूर गेला माहित नाही मला, पण जाऊ दे। तर मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्ही जे बोललात ना आता, कदाचित हे मी पहिल्यापासून बोलत आलोय की एकामेकांच्या ऑफिसमधून काम करतात। आदित्य ठाकरे यांच्याकडनं भाजपाचा बिल्डर जनता पार्टी असा उल्लेख करण्यात आला। आदित्य ठाकरे यांच्याकडनं शिंदेंचा फेकनाथ मिंदे असा देखील उल्लेख करण्यात आला। गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा जागा मालक बिल्डरांसाठी असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केलाय। भाजपची धोरणं ही बिल्डर धार्जिणी आहेत अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे। भाजपच्या अशा फसव्या घोषणांना भुलू नका असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती, आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवण्याचा, किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवना डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं तसं तिथे देवना डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो। ह्या जागा मालकांची लॉबी तुमच्या सरकारमध्ये काही फंडिंग काहीच केले का त्यांनी, किंवा काही वेगळ्या मार्गाने घुसलेत का? बिल्डरांची लॉबी जी असेल, मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे। आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत। तर ही पागडीची घोषणा, आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडी मुक्त मुंबई जे बोलत आहेत, मिंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका। तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्यात आला। तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। वेदनेतून घेतलेला निर्णय सुद्धा प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलंय। हा निर्णय खरंच खूप कठीण आहे आणि खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही, पण एक पक्ष सोडताना किंवा ते परिवार सोडताना त्यांनी ज्यांनी ओळख दिली मला ते सोडताना खूप दुःख होत आहे। पण माझ्या प्रभागात विकासाची कामं करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे तिच्या निर्णयावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही आहे, आणि त्यात प्रवेश केलेला आहे। मी स्वतः कुठेही गेलेलो नाही। माननीय माझी भूमिका जी आहे ती माननीय पक्षप्रमुख उद्धवजींना रात्री मी हेही सांगितलं, ती तिचा निश्चय झाले, ती जाते, आणि आता मी तिला अडवू शकत नाही, कारण तिने निर्णय घेतलेला आहे, ती मॅच्युअर्ड आहे। नाही, बोलण्यासारखी खूप गोष्ट आहेत त्याच्यावर, पण आज मी बोलणार नाही कारण मला ह्या विषयाकडनं डायव्हर्ट करायचं नाही। हो दे ना, बिलकुल नाही, पण त्याच्यावर नंतर बोलेन। खूप आमच्याकडे पण खूप गोष्टी बोलण्यासारख्या। निवडणुकीपर्यंत असे अनेक प्रवेश भारतीय जनता पार्टीत होतील। देवाभाऊंच्या नेतृत्वावरील विश्वास आणि मादी मोदी साहेबांचं देशाप्रती असणारं समर्पण, त्याग यातना कार्यकर्ते भारावून प्रभावित होऊन अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत। त्यातनंच तेजस्वी घोसाळकरचा हा प्रवेश आहे।